लाभार्थ्यांच्या हस्तेच उद्घाटन। धुळे महानगरपालिकातर्फे 374 कुटुंबांच्या हक्काच्या घराचा मार्ग मोकळा। शिबिरात 190 अर्जांची पडताळणी। पंतप्रधान आवास योजनेतील लाभार्थ्यांना घरकुलाचा त्वरित लाभ मिळावा यासाठी बांधकाम परवानगी देण्याकरिता या शिबिराचं आयोजन असून या शिबिराच्या माध्यमातून जास्तीत जास्त नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन आज आयोजित बांधकाम परवानगी शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी आयुक्त श्री नितीन कापडनेस यांनी आवाहन केले। आज धुळे महानगरपालिकेमार्फत पंतप्रधान आवास योजनेतील लाभार्थ्यांना एकाच वेळी व एकाच ठिकाणी बांधकाम परवानगी देण्यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले। शिबिराचे उद्घाटन उपस्थित लाभार्थ्यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले। पंतप्रधान शहरी आवास योजना 2.0 अंतर्गत आज तागायत 374 लाभार्थी निश्चित झालेले आहेत। 213 लाभार्थ्यांनी बांधकाम परवानगी न घेतल्याने सदर योजनेचा लाभ देण्याबाबत अडचणी येत होत्या। यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आलेले होते। आज झालेल्या शिबिराप्रसंगी एकूण 190 लाभार्थ्यांपैकी एकूण 119 लाभार्थ्यांना कागदपत्रांची पडताळणी करून बांधकाम परवानगी प्रमाणपत्र वितरित करण्यात आले। तसेच उर्वरित लाभार्थ्यांना कागदपत्रांमधील त्रुटींची पूर्तता करून बांधकाम प्रमाणपत्र देण्यात येणार आहे। सदर शिबिराचे आयोजनाबद्दल उपस्थित लाभार्थ्यांनी समाधान व्यक्त करून आभार प्रकट केले। या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी धुळे महानगरपालिकाचे आयुक्त नितीन कापडनेस सोबत अतिरिक्त आयुक्त करुणा डहाळे, सहाय्यक संचालक नगररचना श्री भटू पवार, उपआयुक्त मनोज वाघ, शहर अभियंता श्री चंद्रकांत उगले, उपअभियंता श्री कमलेश सोनवणे, प्रकाश सोनवणे व नगररचना विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते। शिबिराच्या यशस्वीतेसाठी पंतप्रधान आवास योजना कक्षातील तांत्रिक तज्ज्ञ श्री प्रमोद दिलीप सोमवंशी, श्री रजत अगरवाल। प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत धुळे महानगरपालिकेने आज लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ त्वरित मिळण्यासाठी बांधकाम परवानगीचं विशेष शिबिर आयोजन केलेलं आहे। सद्यस्थितीमध्ये महानगरपालिका क्षेत्रामध्ये प्रधानमंत्री आवास योजना 2.0 ही योजना कार्यान्वित आहे। आज साधारणतः 150 ते 200 लाभार्थी या योजनेचा लाभ घेतील। यामध्ये PLC हा जो कंपोनंट आहे त्या अंतर्गत राज्य शासन आणि केंद्र शासन मिळून लाभार्थ्याला बांधकामासाठी 2.5 लाख रुपये इतकी रक्कम उपलब्ध करून देणार आहे। मला अपेक्षा आहे की आजच्या या शिबिरानंतर ह्या योजनेला महानगरपालिका क्षेत्रामध्ये मोठा प्रतिसाद मिळेल। महानगरपालिका क्षेत्रातील सर्व लाभार्थ्यांना मी विनंती करतो की अजूनही काही लाभार्थ्यांना स्वतःचं घर नसेल तर त्यांनी प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ घ्यावा। महानगरपालिकेमध्ये प्रधानमंत्री आवास योजना कक्ष कार्यान्वित आहे। या कक्षामध्ये जर आपण आलात तर आपल्याला महानगरपालिका क्षेत्रातील ही योजना कशी राबवली जात आहे याची संपूर्ण माहिती मिळू शकेल।